नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, माझ्या केक्यू द ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे। मी प्राध्यापक कमल सिंग क्षत्रिय। आज मी आलेलो आहे माझ्या राहत्या गावी। माझा जन्म ज्या गावात झाला त्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या ठिकाणी मी आलेलो आहे आणि माझ्याबरोबर माझे मित्र जगदीश शिरसाट, त्याचबरोबर अनिल पवार, दीपक सूर्यवंशी आणि हे आमचे मंचरे साहेब कृषी अधिकारी, त्याचबरोबर सर नितीन भाऊ जगदाळे। तर आम्ही सर्व आता अस्तंबा ऋषीची यात्रा आहे, या अस्तंबा ऋषीची यात्रेला निघालेलो आहोत। इथून आम्ही तळोद्यातून बिरसा मुंडा चौकातून या ठिकाणी सुरुवात करत आहोत। आम्ही आता तळोदा येथील बिरसा मुंडा चौक या ठिकाणाहून निघत आहोत आणि हे आमच्या गावामध्ये सीताफळं भरपूर येत असतात। सातपुडा पर्वतरांगेमध्ये असणारे जे सीताफळ आहेत ते हे आमच्या इथले आदिवासी लोक, आदिवासी बांधव ते घेऊन येत असतात आणि ते लोक त्या ठिकाणी ही सीताफळ विकत असतात। हे बघा, आता मी आणि माझे मित्र जगदीश शिरसाट हे आम्ही आता सुरुवात केलेली आहे शिखरच्या टेकडीवर जायला आणि आम्ही आता चालत तिथून जाणार आहे। मग सगळं येणार ना आपण। आम्ही आता रोपण पण आलेलो आहे आणि शिखरला जात असताना अशा पद्धतीचे ढोल आणि काठीच्या गजरात आम्ही जात असतो। पद्धतीच्या ढोल आणि ताशेच्या गजरात आम्ही शिखर अष्टस्थामाची यात्रा पूर्ण करत असतो आणि आम्ही आता तळोदा येथील रोकळमन हनुमानजी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या या यात्रेला सुरुवात करणार आहोत। बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या यात्रेला सुरुवात करणार आहोत। जय श्रीराम। जय श्रीराम। हे आमचे जग्गू दादा आता आपल्याला सांगतील की आपण आता कुठं आलेलो आहोत आणि आम्ही आता इथून कसं पुढे जाणार आहोत, सांगा। आपण माळखुर्द ना सर, माळखुर्द या गावी आलेलो आहोत। आता इथून आपण नकटेदेव करून सुरुवात करणार आहोत। हे आपला पहिला पडाव राहील नकटेदेव। ते आयराणीम सांग। भाऊ सांगितले रे आम्ही ना ते जायलेत माळखुर्द आता माळखुर्द निघसूच आणि मग माळखुर्द निघून मग आपण नकटेदेव टेकडी चढायला सुरुवात करसूत आणि नकटेदेव चढत लागणोत मग गामेगाव होणोत का मग उभारी येई मग चाल ना आणि मग कोण कोण नकटा आमची सुरुवात झालेली आहे चालायला आणि सुरुवातीलाच आम्हाला एक ओढा लागलेला आहे आणि अशा पद्धतीची भरपूर ओढे आपल्याला सापडतील। मागे आपल्याला मोहफुलाचं झाड दिसतं आहे आणि हे मोहफुलाचं झाड या भागामध्ये प्रसिद्ध झाड असतं। हे आयुर्वेदिक असणारे झाड, गुरांना वगैरे आणि माणसं सुद्धा हे खातात। हे सगळे मित्र उभे राहिलेले आहेत। हे आता मगाशी सकाळी यांची दोघांची ओळख झाली नव्हती, तर हा साई जगदीचा भाऊचा मुलगा आणि हा ओम त्यांचा भाचा
चला. आणि हे पवार आहेत आमचे, इकडचे पवार आहेत. बारामतीचे नाही, बारामतीचे नाही, हे तळोद्याचे पवार आहेत. तोच रस्त्यावर जाणार आहे ना. हा, ही आता समोर दिसणारी टेकडी आपण वर चढणार आहोत. हे आंबाडीचं झाड आहे. याच्यामध्ये काळे सीड्स असतात, त्याचे सीड्स लावून हे जे आहे तर हे आपलं कापूस, आंबाडी आणि याच्यापासून म्हणजे धागा पण तयार केला जातो. आणि याची जी फुलं आहेत तर हे भाजीसाठी आंबट चुक्यासारखी वापरली जातात. हे आंबट भाजी तयार करण्यासाठी वगैरे वापरली जातात. तसंच याचं हे जे असतात पानं तर हे सुकून सुद्धा त्याची पावडर तयार करून ती सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरली जाते. आणि बाजरी, ही बाजरीमध्ये अंतर्गत घेतले ना त्यांनी. हो. जग्गू आधी चांगला तोंड चेहरा देखाय राहा ना. सकाळ लोक चांगला काढली सूट, परत नंतर देकडाला एक राहावा नाही चेहरा. हे आहे आमचे जगदीश दादा आणि आम्ही जी भाषा बोलतो आहे ही आयराणी भाषा आहे. तळोदा, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये खानदेश असं या भागाला म्हटलं जातं. आणि या भागामधली ही प्रसिद्ध आमची भाषा आहे आयराणी भाषा, आणि ती आम्ही आता मध्ये मध्ये बोलत आहोत. कृपया समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी हे मायनर मिलेट्स आहेत. हे डोंगरावरतीच घेतले जातात फक्त. सातपुडामध्ये हे मोर, बरटी, भगर, पादली या नावाने ओळखले जातात. आणि हे सर्व जे आहेत हे मायनर मिलेट आपण पौष्टिक तृणधान्य म्हणून अन्नामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगामध्ये हे सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलं जातं, त्यामुळे याला मागणी पण चांगली आहे. फक्त प्रोसेसिंगमध्ये आत्ता सुरुवात झालेली आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने प्रोसेसिंग केली जायची, त्यामुळं उत्पन्न जरी चांगलं निघलं तरी हे फक्त साठवून ठेवलं जायचं. याला कोणत्याही प्रकारचे अशाच पद्धतीने जर साठवून ठेवलं तर कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. परंतु याची जर मळणी केली आणि त्यानंतर जर साठवून ठेवायला लागलं तर याला कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इकडचे आदिवासी बांधव हे सर्व अशाच पद्धतीने साठवून ठेवतात. आणि त्यानंतर मग हे खायचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस सडून ते वापरलं जातं. सडणे म्हणजे आपण उखळामध्ये घालून जे सडतो तर त्याला ती प्रोसेस करून ती वापरलं जातं. धन्यवाद. आणि अशा पद्धतीने आमचा हा सातपुडा पर्वतरांग ही अतिशय नैसर्गिक असणारी जी पिकं आहेत आणि माणसाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आज आम्हाला आधुनिक काळामध्ये सेंद्रिय खत वापरल्यामुळे मिळत नाही. आणि रासायनिक खत वापर अरे कहना क्या चाहते हो मिळत नाही. आणि आमचे आयुष्यमान हे कमी होत चाललेलं आहे. आणि हे आमचे दादा ॲग्रोचे आहेत आणि पेस्टिसाईड वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. तर आपण भविष्यामध्ये ते सेंद्रिय शेतीचा फार मोठा प्रकल्प उभारणार आहेत. काय जेवण बनवणार आहे का? अरे वा, जेवणाची तयारी. हे धानोरावाले आमचे 130 धानोरा ना, आदित्यारा धानोरा जवळ जेवण बनवणार. वा, गाईस, हॅलो गाईस. चॅनल आहे सांगितलं त्यांना. हे बघा, हे आमच्या आधी आलेले, हे आम्हाला परत भेटले. हो हो. आणि मला वाटतं तू वर चालला काय होईल. अरे आपला मग मला वाटतं तू कधी घ्यावी ना तिकडे. नाही बस चालेल ना बागे चाललं ना. आता काय 51 कुदी घेत ना 50 घेत मग 50 मारते सेंचुरी मारून आपला. आम्ही 50 म्हणजे ना. हे आमचे वर्गमित्रच आहे बरं का. बरोबर. हां, हे आम्ही दोघं वर्गमित्र आहे. अनिल पवार, हां, यांच्याकडे फार पॉवर आहे. स्ट्रिंग ऑपरेशन, स्ट्रिंग पितात तर कसा पॉवर जातो ना. आणि हा इथला जो रस्ता आहे, बऱ्याच वेळेला लोक नक्षत्राची टेकडी करताना हा रस्ता चुकून जातात आणि इकडे चढून जातात. आणि एक वर्ष आम्ही इकडेच असं चढून गेलेलो होतो आणि खूप त्रास झाला होता. पण या बाजूला उजव्या बाजूला न जाता आपण डाव्या बाजूने जायला पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे बघा, हे आम्हाला डोंगरातला सुका मेवा आपण ज्याला म्हणतो तो मिळतो आहे. आणि या मुली
सुट्टी नाही आवळे विकण्यासाठी बसलेले आहेत आणि अतिशय खर्च असं ते जीवन जगत सुट्टी दे असतात, आणि परंतु आनंदात असतात. ते आमचे जग्गूदादा आवळे खरेदी करत आहेत. 10 मिनिट ढिरायला लागले आहेत हां चढून हां आता इथे निघायला लागला. कैसा लगा मेरा मजाक? हां जग्गूदादा काय म्हणतो? देवचा पहिला पडाव आहे. इथं पाण्याची तहान लागली तर एक चोर झरा करून शानदार झरा आहे. तिथं थंडगार पाणी पिऊन मार्गस्थ होता लोक. हां आणि भरून बी घेता. चला मी तुम्हाला दाखवतो जरा कुठं आहे ते. कुठून आपल्याला हा रस्ता आहे आणि याला चोर धरायच्यासाठी म्हणतात. आता इथे एक दुकान झालेली आहे, पण पूर्वी दुकानं वगैरे नसायची आणि म्हणून हा जरा लोकांना माहीत नसायचं, सापडायचं नाही, कारण आडवाटेला आहे आणि म्हणून याला चोर झरा असं नाव पडलेलं आहे. तर आपल्याला आडवाटेने तिथं जाऊन वर जाऊन तो झरा बघावा लागतो. आणि आपण ज्या वेळेला आम्ही तळोद्यातनं येतो त्यावेळेला तळोद्यातनं आल्यानंतर आम्हाला पाणी मिळत नाही आणि पाणी न मिळत असल्यामुळे फार अडचण व्हायची. पण तो हा बघा, हा तो झरा आणि इथं आपल्याला आजूबाजू कुठेही पाणी किंवा वर डोंगरच आहे, परंतु हा अगदी डोंगरातनं आलेलं हे पाणी काढलेलं आहे म्हणून याला चोर झरा असं म्हटलं जातं. आणि मी आपल्याला हा चोर झरा दाखवलेला आहे. इथं लोक पाणी पितात आणि त्याचबरोबर भरून जातात, कारण आता इथून पुढं आपण नकटेदेवची टेकडी चढस्तोवर आपल्याला पाण्याचा कुठलाच स्रोत नाही आहे. दकाडी ऊन हे आमचे सगळे शिलेदार चालत आहेत आणि जग्गूदादा आता हे आम्ही जे नकटेदेवची टेकडी चढतोय वर आम्हाला जायचं आहे आणि याला गोलीगोल हा सुद्धा म्हणतात, कारण 7 गोल आहेत आणि खाली हा 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 इथं असणारे हे फूल याला गुड मॉर्निंग फूल असं म्हणतात, कारण हे सकाळी सकाळी उमलत असतात है ना. आणि याला काय हे याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जिथे पूर्ण निचरा झालेला आहे जमिनीचा, माती राहिलेली नाही, त्या ठिकाणी हे हा फुलं उगायला लागले की समजायचा हा जो जमीन आहे याच्यावर प्रचंड मेहनत करावं लागेल, त्याला खताची वगैरे गरज आहे, तेव्हा हे पत्री उगवेल. म्हणजे या माळरानामध्ये आपण जसे म्हणतो की इथे काहीच उगणार नाही, फक्त काहीतरी सागास हे बेशरम वगैरे हे जे झाड आहेत काही तेच फक्त उगू शकतात. आमच्याबरोबर आज बरेचसे कृषीचे अधिकारी आणि ती लोक आहेत, त्यामुळे आम्हाला बरीचशी चांगली माहिती मिळत आहे. हे बघा हे गुड मॉर्निंग फूल आता मी इथे घेतलेला आहे. जसं आम्ही निघालो तसं पहिल्यांदा मी आता इथे बसलेलो आहे. मैं तो थक गई भाई साहब. हा जगदाळे पाहतो आहोत इथे हे सर्व आस्तंबा ऋषीकडे. आता हा एक वेगळा इतिहास आहे, तो मी पुढे जाऊन सांगणार आहे तुम्हाला. हो तशा पद्धतीने पण आपण आता सध्या चालतो आहे ते सर्वच भाविक त्यांच्या पद्धतीने हे खूप कष्ट करत त्यांच्या आतापर्यंत 40 यात्रा झालेल्या आहेत, 50-55. आणि हे दादांनी जे गाणं लावलेलं आहे रोडाली आहे ना, रोडाली आहे ती तुम्हाला मी थोडीशी ऐकवतो. जाऊ दे नाच घे आता नाही वर वरती नाचणार चालेल. बघा हे दादा आमचा बिना चपलीचा चाललेला आहे. हे खरे आमचे डोंगरवासी आणि हे आमचे शेजारवासी. हा कोण हा रस्ता थोडासा निसरला आहे, पाय घसरतात, परंतु रिस्की काय नाही.
आणि खाली जर आपण बघितलं ऊन अगदी डोक्यावर आलेलं आहे आणि त्यामुळं काम खूप येतो आहे आणि थोडासा त्रास हा जाणवतो आहे. हे आमचे पवार साहेब झोपलेले आहेत. मी झोपेतून आता घेतलेलं आहे असं आम्हाला पूर्ण खात्री आहे. उठा उठ रे. झोपेत उठ. दाखव रे भाऊ तुमचं धाऱ्या जरा. बघा हे याला धाऱ्या म्हणतात आणि आमच्या इकडे आपल्या साताऱ्याकडे त्याला कोयता म्हणतात. ले भाऊ चल. आणि आम्ही आता हे सातपुड्याच्या ह्या डोंगर रांगेतली ही जवळपास 3री रांग सोडून गेलेलं आहे आणि वर दिसत आहे आम्ही आता पोचलेलो आहोत. थोड्याच्या वेळात आपण आता वर असू. अशा प्रकारे आपण आता वर आलेलो आहे आणि ह्या टेकडीला नकट्या देवची टेकडी असं म्हणतात आणि आमचे सहकारी मित्रसुद्धा वर येत आहे. इथं जे देवस्थान आहे याला नकट्या देव असं नाव आहे. खूप जुनं असणारं हे देवस्थान आणि पारंपरिक याला नकट्या देवची टेकडी म्हणून नाव पडलेलं आहे. आणि ज्यांची पहिली यात्रा वगैरे असते ते भाविक इथं येऊन नारळ फोडतात. त्याचबरोबर हे जे भगवा झेंडा आहे तो झेंडा पण त्या ठिकाणी अर्पण करत असतात. इथं काही दुकानं लागलेली आहेत आणि इथं आपल्याला नाश्ता वगैरे मिळतो. भजी उसळ या नाश्ता आपल्याला इथं मिळत असतो. हो नाही रे 2 मिनिट जावं नाही. 2 मिनिट मोठा नाही आले. आता कुठे चहा थकणार आहे आपण. नाही या हत्तीपट्टी जाय ना उठाव नाही. हे भाऊ हां चल ना जाऊ मग. या संपूर्ण परिसरामध्ये आता ह्या अस्तंभ ऋषीकडे आपल्याला ह्या ठिकाणी आता जायचं आहे. त्याच्या आधी हे सर्व लोक आता हे संपूर्ण खाली आपण बघू शकता ही खोल दरी आणि ह्या दरीच्या माध्यमातून असा हा छोटासा मार्ग करत करत भ्रमण करत करत लोक आता इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आता हा नकट्या देव जो आहे ह्या ठिकाणी पहिल्यांदा लोकांनी पडाव केलेला आहे. या ठिकाणी काही दुकानं लोकांनी मांडलेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर लोक इथं थोडासा विसावा घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होतात. हा समोरचा आपण संपूर्ण परिसरात पाहू शकतो. या सर्व सातपुड्याच्या रांगा आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकतोय कशा पद्धतीने आहे. भाविक प्रत्येक ठिकाणी लहान मुलं सुद्धा आपल्याला इथे आढळत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या पेरावामध्ये प्रत्येकाची एक बॅग इथे टांगलेली आहे. हा आमचा सर्व ग्रुप आहे. इथे हे जगदीश भाऊ आहेत, दीपक भाऊ आहेत, साहेब आहेत. हे सर्व आमची टीम जी आहे हे आपले काही गावकरी मंडळी आहेत. हे जे आहेत इथे हा भगत वर्ग आहे बसलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या देवांची स्थापना या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे. हे किती दिवसापर्यंत आपण त्यांना थोडंसं विचारूया की काय नेमकं हे किती दिवसपर्यंत चालवणार आहेत तुम्ही. किती दिवसापर्यंत पूजा चालेल. 7 दिवसापर्यंत पूजा चालणार आहे. म्हणजे जवळजवळ दिवाळीपर्यंत हे सर्व काही कार्यक्रम इथे चालू राहील. मग तोपर्यंत लोकांचा ओघ चालू असतो का. लोक येत राहतात का उद्याच्याच दिवसाचं फक्त महत्व आहे याचं काय आहे. दररोज येत असतात. अतिशय चांगली दादांनी माहिती आपल्याला आता दिलेली आहे. अजून आपण काही लोकांशी आता काही माहिती विचारूया बोलूया. तर आता या दादांना आपण विचारूया तुमचं नाव सांगा आणि किती दिवसापासून तुम्ही येत आहेत. आम्हाला 3 दिवस लागतात गावातून इकडे यायला. 3 दिवस लागतात. गावाचं नाव काय आहे तुमचं नाव. टाकलीपाडा नटावर टाकलीपाडा. इकडून इकडे येतात. नंदुरबार जिल्हा. हां आणि किती वर्षापासून येत आहेत इकडे. आता 8 वर्ष झाले. आता 8 वर्षापासून सलग येत आहे. कसा अनुभव वाटतो इथून आल्यानंतर गेल्यानंतर. हा चांगलं वाटतं.
या अजून आपण आता दादांची आमच्याबरोबर आलेले मित्र दीपक भाऊ आहे, हे वर्षानुवर्ष येत आहेत. आता आमचे दीपक भाऊ हे जगदीश भाऊ आहेत, रवींद्र सर आपले हे तिघजण इथे आहेत आणि अनेक वर्षापासून तर तळोद्यातच स्थायिक असलेले आमचे अनिल पवार भाऊ आहेत, त्यांनी पण इथे यावं. आणि इतक्या दिवसापासून हे सर्व लहानपणापासूनच जसं हा एका जवळचा एक पर्यटन स्थळ असतं आपलं आणि त्या ठिकाणी आपण नियमितपणे जात असतो. आणि वर्षभरातून आताच आमचा येता जगदीश दादांचा आमचा विषय झाला की हे काय आहे, तर हे आपल्याला आपले हार्टबीट कशा पद्धतीने चालतायत, आपण चालल्यानंतर काही थकतो का, दमतो का, आपले काय हार्टबीट्स वाढतायत का, याचं एक दर वर्षाला एक रिसायकल ज्याला आपण शरीराची म्हणतो तसं रिसायकल करून घेण्याचं 3D इकोपेक्षा डेंजर असलेला इको एन्जिओप्लास्टी. तर तिघांना मी विनंती करेल की आपण थोडं बोलावं, कशा दिवसापासून येत आहेत आणि आपल्याला काय इथला अनुभव आहे. नमस्कार, मी दीपक सूर्यवंशी. मी लगभग 38 ते 40 वर्षापासून इथे येतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जसे दिवस जवळ येतात दिवाळीचे तसे उत्सुकता वाढत जाते आणि ऑटोमॅटिकली तयारी मनात होत जाते आणि आपण दरवर्षीप्रमाणे येतो आणि दरवर्षी ही यात्रा आम्ही पायीच सहर करतो आणि एकदम आनंद होतो. वय किती आहे तुमचं आता तुमचं वय किती? 45 वय आहे. फक्त 45 वर्षाचा 38. मी 7 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हायला बाबा. हां, जग्गू दादा नमस्कार. आम्ही वयाच्या 8व्या वर्षापासून येतोय, आता 51 वर्ष वय आहे माझं. ही यात्रा म्हणजे आम्हाला खरोखर दिवाळीला 1 वर्षाचा एक पूर्ण आनंद असतो, तो एका दिवसात भेटतो. आम्ही दरवर्षी ठरवतो की बस या वर्षी जायचं नाही बाबा. जसे जसे डफ वाजतात तसं आम्ही परत इच्छा जागृत होते आणि परत आम्ही यायला सुरुवात करतो. आमचे मित्र श्री डॉक्टर शिरीष शिंदे हे आमचे प्रेरणास्थान दरवर्षी येतं, पण यावर्षी काहीच कारणास्तव ते आलेले. जेट लाईट झालेलं आहे त्यांना, जेट लाईट झालेलं आहे त्यांना. नमस्कार, माझं हे मी रवींद्र मनसरे, माझं हे प्रथम वर्ष आहे. मागच्या 3-4 वर्षापासून यायचं चालू होतं, परंतु दिवाळीच्या सीझनमध्ये ही यात्रा असल्या कारणानं मी गावाकडे जात असतो. परंतु ह्या वर्षी योग आलेला आहे. मी यावर्षी जगदीश दादा आणि यांच्या ग्रुपसोबत या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप चांगलं वाटतंय. या ठिकाणी ज्यावेळेस आपण चढतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपली हार्टची पोझिशन काय आहे, हार्टची स्थिती काय आहे आणि आपली स्थिती काय आहे. आपण खरंच ही टेकडी जर चढू शकलो तर नक्कीच आपण सुस्थितीत आहोत आणि आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो. हां, आणि आमच्या आयराणीवाले दादा, आयराणी बोला ना. सांगा काय. नमस्कार भाऊ. मला सातपुडा पर्वतामध्ये आयराणी नाही, तो आदिवासी नको बोलू ना. सातपुडा येवानंतर असं वाटत की मी स्वर्गामध्ये घेऊ असं आढळणं ठिकाणचे की आढळल्यानंतर असं वाटतं नाही. तर माणूस थकून गेलो की थकला थकी गया भाऊ आणि काही प्रॉब्लेमही राहत असं काही नाही वाटत. एकदम फ्रेश आणि उत्साह से आहे म्हणा. 51 वर्ष से तरी भी तिथलीच उभारी से आज भी दिल बचपन का उम्र 55 की. आणि मी यांचाच मित्र आहे. मी जरी सातारा जिल्ह्यामध्ये आज नोकरी करत असलो तरी मी आहे मूळचा तळोदाचाच आणि मना बी जण आडेनाच होईचे आणि मन भाषा देखील पटासले वाटस आव जीवन बाहेर नाही येले, पण असं समजू नका कोणी बी. बटा तळोदावाला हां, बटा तळोदावालाच मनी नम्र विनंती से मना चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकेपर्यंत जाऊ देवा. चला, धन्यवाद. आणि पुढे आपण आता आपल्या या मार्गाला लागणार आहोत. मार्ग इथून खाली नाही, अभी दिल्ली बहुत दूर है, अभी बहुत चलना है. नक्तदेव महाराज की जय. या ठिकाणी नक्ते देवाचं जे पहाड आहे याच्या पलीकडे म्हणजे तापी व्हॅली सुरू होते आणि या ठिकाणी इकडं उत्तरेला जर गेलं तर हे नर्मदा व्हॅली सुरू होते. पाणलोट आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, नदीचं खोरं. हो, नदीचं खोरं तिकडं तापी नदीचं खोरं आहे आणि इकडं नर्मदा नदीचं खोरं. आणि उत्तरेला दक्षिण उत्तर आणि आहे असं चालतच राहणार आहे आमनं. काय नाही फरक पडता. आम्ही मराठी मग बोलसू, हिंदी मग बोलसू आणि आयराणी बोलसू. मग कितल्या दिवसात आपल्याला माग परत राहायचं ना, ऐकत राहायचं. तुम्ही बरोबर नाव. इथून आपल्याला समोर उंच टेकडी दिसत आहे. हे बघा, हे घेऊन निघालेलं आहे.
आता जुना स्तंभा या ठिकाणी आलेलो आहे आणि जुना स्तंभा आता हे जे खाली आपल्याला दिसत आहे जुना स्तंभाचं ठाणं असं त्याला म्हणतात. आपण तिथं जाऊया आता आणि इथं मोठी यात्रा भरत असते आणि इथूनच आपण वर जी दिसते आहे वरची टेकडी ती अस्तंभा ऋषीची टेकडी किंवा शिखरची टेकडी तिथं आम्ही आता जाणार आहोत. हे आता सर्व लोक पाणी पित आहे. अर्ध मुंगी